बेसन, भाज्या आणि मसाल्यांचा भन्नाट स्वाद आणि वरून मस्त कुरकुरीत टोस्ट. आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट बेसन मसाला टोस्ट. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. तर सुरू करू ही रेसिपी. तर त्यासाठी बघा, मी ते एक टोप ठेवलं आहे. आता यामध्ये मी घालते एक मोठं बाऊल बेसन. आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेलं टमाटर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची. आणि भाज्या जास्त नाही घालायचे, थोडेसेच घालायचे. आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर घालायची, जास्त घालायची, मग चांगली चव येईल. आता यामध्ये मी 1 चमचा लाल मसाला घालते, थोडंसं काश्मीरी लाल मसाला, थोडीशी हळद आणि ओवा घालायचा, कारण यामध्ये बेसन आहे ना म्हणून. आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा चांगलं मिक्स करून झाले. आता ह्यामध्ये मी 1 बाऊल पाणी घालते. जेवढं मी बेसन घेतलं होतं 1 बाऊल तेवढं मी पाणी घातलं आहे. आता मी बघते केवढं मला पाणी लागतं आहे. मला सुकं वाटतं म्हणून मी अजून थोडं पाणी घालते. आता मी अर्धी वाटी पाणी घातली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं मिक्स करून झालं आहे. बॅटरनं जास्त पातळ न जास्त जाड करायचं. हे बघा अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता मी भाजायला घेते. आता मी ते तवा ठेवला आहे स्लो फ्लेमवरती. आता यावरती मी तेल लावून ठेवते. तुम्ही तूपही लावू शकतात किंवा बटरही लावू शकता, तुमच्यावर आहे. आता हा एक ब्राऊन ब्रेड ह्यामध्ये डिप करते. दुसऱ्या साईडला पण हे ब्रेड चांगलं डिप करून घ्यायचं आणि लगेच तव्याला घालायचं. दुसरा ब्रेड पण मी असंच करते, डिप करते आणि घालते. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि वरूनही तुम्ही असं घालू शकता, तुम्हाला जर कमी वाटलं असेल तर चमच्याने. हे बघा आता असंच थोड्या वेळ राहू दे. आता मी टर्न करते. हे बघा दुसरी साईड चांगली भाजली गेली आहे. आता दुसरा ब्रेड पण मी टर्न करते. हे बघा चांगलं भाजलं गेलं. ती दुसरी साईड पण चांगली भाजू दे. हे बघा असं साईडून पण असं तेल घालायचं, जर तुम्हाला असं सुकं सुकं वाटत असेल तर अजून चांगलं क्रिस्पी लागेल. हे बघा आता मी टर्न करायला घेते. हे बघा आता मी परत टर्न करते. हे बघा चांगलं भाजलंय. दुसरं पण टर्न करते. तर आपला बेसन मसाला टोस्ट रेडी झाला. आता मी काढते. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा टोमॅटो केचपसोबत छान लागेल. तुम्ही हिरवी चटणीसोबतही खाऊ शकतात. हे बघा मस्त क्रिस्पी झाले, एकदम मस्त आले. तर आपला हा रेडी झाला बेसन मसाला टोस्ट. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सनीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा. रेसिपी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. तर चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.